आपण रवा मैद्याचे बिना पाकाचे लाडू अगदी तोंडात टाकताच विरघळणारे व साध्या पद्धतीने अगदी अचूक अंदाज परफेक्ट असे लाडू मंजुषास किचनमध्ये बनवणार आहे। नमस्कार, मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत। लाडू बनवण्या अगोदर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा व चला मंजुषास किचनमध्ये बनवू रवा मैद्याचे स्वादिष्ट असे लाडू। पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर लेट्स गो। लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आता आपण इथे तूप गरम करायला ठेवू आणि तूप साजूक तूप आहे, हे देशी तूप खूप स्वाद येतो तुपाने लाडूला। तर आता तूप छान गरम झालेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ 2 वाटी मैदा। तर हा मी आधी चाळून घेतलेला आहे आणि तूप गरम झाल्यावरती आता आपण हा मैदा चाळून घेतला आणि आता आपण याला भाजून घेऊ व्यवस्थित असं। जर मी इथे तूप थोडं कमीच टाकलेलं आहे आणि जर आपल्याला तूप असं वाटलं की कमी आहे तर आपण नंतर सुद्धा तूप गरम करून मिश्रणामध्ये टाकू शकतो। तर म्हणून आता आपण व्यवस्थित असं हा मैदा भाजून घेऊ। तर मैदा आधी आपण 2-2 वाटी करूनच मैदा भाजणार आहे, कारण आपली ही कढई थोडी लहान आहे आणि लगेच असा मैदा भाजला जात नाही, त्याला थोडा वेळ लागतो 10 ते 15 मिनिट। तर सुद्धा मैदा एकत्र टाकायचा नाही, थोडा थोडा करूनच तो भाजायचा। तर 2 वाटी मैदा आता हा आपला व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे, रंगही छान बदललेला आहे आणि सुगंध तर खूप छान येत आहे। तर आता हे बघा, ह्या प्रकारे आपला मैदा छान असा भाजून झालेला आहे, 10 ते 15 मिनिट लागलेले आहेत। तर आता आपण एका परातीत तो मैदा भाजलेला काढून घेऊ आणि आता परत एकदा कढईमध्ये आपण तूप टाकून घ्यायचं आहे, साजूक तूप। आणि तूप छान गरम झाल्यावरती परत आपल्याला इथे टाकायचा आहे मैदा, कारण आपण लाडू जास्त बनवत आहे आणि कढई लहान असल्यामुळे आपण 2 वेळा मैदा हा भाजून घेत आहे। तर व्यवस्थित असा मैदा आपल्याला हा भाजायचा आहे, म्हणून आपण एकदाच जर टाकला गेला तो कढईत तर व्यवस्थित असा तो भाजला जात नाही, म्हणून मी 2 वेळा भाजत आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता भाजलेला मैदा आणि न भाजलेला रंग किती फरक दिसत आहे। तर आता आपण हा मैदा व्यवस्थित असा हा मैदा सुद्धा आपला भाजून झालेला आहे। तर 2 वाटी मैदा आधी भाजला, नंतर परत 2 वाटी मैदा आपण भाजला, म्हणजे हा 4 वाटी मैदा आपला भाजून झालेला आहे। आता परत कढईमध्ये आपण तूप टाकून घेऊ आणि आता आपल्याला भाजायचा आहे रवा मी आधी चाळून घेतलेला आहे। प्रत्येक मैदा सुद्धा आधी चाळून घ्यायचा आणि आता इथे रवा सुद्धा मी चाळून घेतलेला आहे आधीच, आणि आता आपण रवा सुद्धा भाजून घेऊ। तर 2 वाटी रवा इथे मी घेतला आहे आणि तूप छान गरम झाल्यानंतर इथे मी रवा भाजून घेत आहे। तर उरलेलं सर्व तूप आपण इथे टाकून दिलेलं आहे। तर व्यवस्थित असा रवा भाजायचा आणि अंदाज एवढा परफेक्ट आहे ना ह्या लाडूचा, आपल्याला घ्यायचं आहे 4 वाटी तूप आपल्याला घ्यायचंच आहे, कारण मऊसूद असे लाडू होतात, अगदी जिभेत वरती ठेवताच विरघळतात आणि खूप छान स्वादिष्ट असे मऊसूद लाडू आपल्याला बनवायचे आहे। आणि छान रंगही आलेला आहे आता आपण जो रवा आपण भाजत आहे, आणि सुगंध तेवढा छान येतो ना लाडू बनवताना, अगदी घरभर सुगंध येतो। तर आता रवा घेताना अगदी आपण लाडू बनवतो ना तेव्हा अगदी बारीक रवा घ्यायचा लाडूसाठी। आणि आता आपला हा रवा भाजून झालेला आहे, 2 वाटी रवा। आता परत एकदा कढईमध्ये इथे मी तूप टाकून घेतलेला आहे आणि परत 2 वाटी रवा आधीच चाळून ठेवलेला होता मी। तर परत 2 वाटी रवा इथे भाजून घेत आहे मी, म्हणजे आधी आपण आपला अंदाज असा झालेला आहे की 4 वाटी मैदा आणि 4 वाटी रवा आणि 4 वाटी तूप असं आपण हे सर्व मिश्रण असं एकत्र मस्त असं भाजून घेतलेलं आहे, कारण एवढा मऊसूद असा आपल्याला लाडू बनवायचा आहे। तर नक्कीच तुम्ही सुद्धा, आता संक्रांत येतच आहे तर तुम्ही सुद्धा ह्याच अंदाजाने लाडू बनवा। तर आपलं हे बघा, आपण हे सर्व मिश्रण असं आपलं तयार झालेलं आहे।
भाजून झालेला आहे रवा आणि मैदा व भाजलेलं मिश्रण आपण परातीत काढून घेतलेलं आहे आणि ही विलायची आहे। ही आता आपण अर्धा चमचा इथे विलायची टाकलेली आहे आणि ही आहे पिठी साखर। तर इथे 4 वाटी पिठी साखर आधीच चाळून घेतली मी। आता ह्या मिश्रणामध्ये आपण ही पिठी साखर आता मिक्स करायची आहे। जर तुम्ही वाटीने अंदाज घेतला तर 4 वाटी रवा, 4 वाटी मैदा, 4 वाटी तूप आणि 4 वाटी पिठी साखर। आणि जर तुम्ही आपण दुकानावरून आणायचं असेल तर 500 ग्रॅम रवा, 500 ग्रॅम मैदा, 500 ग्रॅम पिठी साखर आणि 500 ग्रॅम तूप असा हा परफेक्ट असा अंदाज आहे। तर आता आपण मिक्स करायचं आहे हे सर्व। असं पिठी साखर मिक्स झाली पाहिजे, एकजीव झाली पाहिजे। तर आता आपण अगदी मऊसूद लाडू येण्यासाठी मस्त असा त्याला असे मस्त असं मिक्स करून घेऊ। तर आता मी इथे मिक्स करण्यासाठी आपण इथे मिक्सरने सुद्धा मिक्स करू शकतो, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर आता सर्वात आधी तर मी इथे मोठ्या भांड्यामध्ये घेमेलीमध्ये मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही हे सर्व मिश्रण काढून घ्या, कारण व्यवस्थित असं मिक्स करता येईल तेव्हा आपल्याला। लाडू बनवण्याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व मिश्रण आता आपल्याला एकजीव करायचं आहे, रगडायचं आहे। जेवढं आपण हे लाडूचं मिश्रण रगडू तेवढा आपला लाडू मऊसूद येणार आहे। आणि जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही हे मिश्रण मिक्सरमध्ये सुद्धा भांड्यामध्ये फिरवू शकता, तेव्हा सुद्धा तुमचे लाडू खूप असे मऊसूद येतील। तर मी तर इथे ग्लासानेच असं रगडत आहे, कारण आमची आई आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे की आईची पद्धत ही ह्याच प्रकारे आई अशी रगडायची। तांब्याने सुद्धा आई रगडायची असं हे मिश्रण अगदी मऊसूद लगेच होऊन जाते। तर मी इथे ग्लासानेच मस्त असं रगडून घेतलेलं आहे आणि ते मऊसूद असं हे तयार झालेलं आहे मिश्रण। तुम्ही बघू शकता लगेच लाडू असा वळला जात आहे, कारण असं मऊसूद आपलं सर्व असा अंदाज अगदी परफेक्ट आहे। म्हणून किती छान सुंदर असा गोलसर आपला हा लाडू तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। कारण परफेक्ट असा हा अंदाज ह्याच प्रकारे तुम्ही सुद्धा लाडू नक्कीच बनवून बघा। ह्या पद्धतीने तुमचे लाडू सुद्धा अगदी मऊसूद आणि खाण्यासाठी तर एवढे स्वादिष्ट असे होतील ना की तुम्ही ह्याच पद्धतीने नेहमी बनवाल। आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी लाडूची कशी वाटली। तर तुम्ही सुद्धा ह्याच प्रकारे नक्की बनवा। तर भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत लवकरच। तोपर्यंत बाय।